नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आषाढी एकादशी. एकादशी तिथी ही महिन्यात दोनदा येते, शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात. विविध रूपात भगवान श्री हरी विष्णूंचे पूजन या दिवशी केले जाते. त्यातल्या त्यात आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही विशेष महत्त्वाची म्हटली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व सुद्धा आहे. या दिवशी विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. संपूर्ण राज्यभरातील विविध भागातून वारकरी लाखोंच्या संख्येने पायी पंढरपुराच्या वारीला जातात. संतांच्या पालख्या पंढरपुरात एकादशीला दाखल होतात. विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी टाळ मृदुंग वाजवत विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढ शुक्ल एकादशी तिथीला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. वर्षभरातील 24 एकादशीपैकी सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाणारी तिथी म्हणजे ही एकादशी. ज्या एकादशीला आषाढी एकादशी असे सुद्धा म्हणतात. या एकादशीचे व्रत पूजन केल्याने वर्षभरातील 24 एकादशी केल्याचंही पुण्यपदरी पडतं असंही म्हटलं जातं. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी या वारीची सुरुवात केली व त्यानंतर ज्ञानेश्वर भावंड, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांनी सुद्धा ती परंपरा पाळली. ही आजतागायत पाळली जाते. वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच पायी चालत पालख्या घेऊन लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुराला निघतात. महिनाभर पायी चालत आतुरतेने विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुरात पोहोचतात. विठ्ठलावर निस्वार्थ प्रेम करणारे हे वारकरी पायाला फोड आले, पाऊस आला तरी सुद्धा विठ्ठलाच्या ओढीने विठ्ठलाच्या भेटीसाठी श्रद्धेने चालत चालत पंढरपुरात जातात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी याच एकादशीच्या दिवशी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात पाठवले. तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी देखील अभयवचन दिले. बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीहरी विष्णू द्वारपाल बनून पाताळात जातात आणि हा काळ आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा म्हटला जातो. भगवान विष्णू ज्या दिवशी पाताळात जातात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आणि ज्या दिवशी ते पाताळातून परत येतात तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशीचा दिवस. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार यंदा 29 जुलैला रविवारी असणार आहे आषाढी एकादशी. या एकादशी तिथीला सुरुवात 24 जुलै या दिवशी होणार असून 25 जुलैला समाप्ती होणार आहे. एकादशी तिथी ही उदय तिथीनुसार विचार करता 25 जुलैला असणार आहे. आषाढी एकादशीचे व्रतपूजन हे 25 जुलैच्या दिवशी केले जाईल. एकादशीच्या दिवशी कुठली शुभ मुहूर्त आहेत किंवा एकादशीच्या दिवशी कशा प्रकारे व्रतविधी करावा, कशा प्रकारे पूजन करावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानादी आटपून स्वच्छता करून देवाची पूजा करावी. सर्वप्रथम गणपती पूजन करून देवघरातील विठ्ठल रुक्मिणीला पूजन करावे. ज्यांच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करावे. बाळकृष्णाच्या मूर्तीचे पंचोपचार अथवा षोडशोपचारे पूजन करावे. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करावा. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना एकादशी पर्वावर ज्या दाम्पत्याला संततीविषयक समस्या असतील त्यांनी या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून पुरुष सूक्ताचा आवर्जून अभिषेक करावा. बाळकृष्णाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र वाहावीत. एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे. पांडुरंगाचा मंत्र श्रीवत्सन धारण वक्षमुक्तमाला षडाक्षरम याचा सुद्धा यथाशक्ती जप करावा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र, रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे यांचे सुद्धा पठण या दिवशी अवश्य करावे. एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे देखील पारायण करणे अत्यंत महत्त्वाचे म्हटले जाते. या पारायण केल्यामुळे जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, दारिद्र्य दूर होऊन मनुष्याचा उद्धार होतो. एकादशीचे पारणे द्वादशीला सोडावे. एकादशीला टीका करणे, खोटं बोलणे टाळावे. एकादशीचा उपवास केल्याने निरोगी आयुष्य लाभते. भगवान श्री विष्णूंच्या पूजेत तुळस अवश्य असावी. पितळेच्या भांड्यात या दिवशी जेवण वर्ज्य करावे. देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजन करावे.
एकादशीच्या दिवशी सेवा केल्याने जे देवतांचे तेज वाढलेले असते त्याचा लाभ मनुष्याला होतो। एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान श्री हरी विष्णूंचे पूजन करावे। उपवासाने शरीराला शुद्धता मिळते, परंतु मनालाही शांती मिळते। हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळस असणे अत्यंत शुभ मानले जाते। ज्या अंगणात तुळस फुलली असेल ते घर सुख समाधानाने समृद्ध असते। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानतात। तुळस ही अत्यंत पवित्र असून भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय देखील आहे। एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी निर्जला व्रत करतात, त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये किंवा एकादशीला तुळशी पत्र देखील तोडू नये। पूजेसाठी आपल्याला आवश्यक असेल तर आदल्या दिवशीच तोडून ठेवावे। देवशयनी एकादशीला जे भक्त तुळशीभोवती प्रदक्षिणा करतात त्यांची सुटका जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून होते असे सुद्धा म्हटले जाते। एकादशीला तुळशीभोवती सुशोभन करावे, सुंदर अशी रांगोळी काढावी। या तुळशी पत्राला स्पर्श करताना अस्वच्छ हाताने कधीही स्पर्श करू नये। माता लक्ष्मीचा त्यामुळे क्रोध होतो। तुळस अत्यंत पवित्र असून विष्णूला अत्यंत प्रिय देखील आहे, त्यामुळे माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री हरी विष्णूही क्रोधित होतात। एकादशीला सकाळ संध्याकाळ स्वच्छता करून पूजन करावे। शुद्ध तुपाचा दिवा लावावा। ज्यांच्या घरी तुळस फुलत नाही त्यांच्यावर श्रीहरी विष्णू अप्रसन्न होतात। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते, त्यामुळे या दिवसापासून 4 महिन्यापर्यंत काही व्रत सांगितली जातात, ज्यात प्रामुख्याने गोपद्म व्रत अतिशय महत्त्वाचे मानतात। या दिवसापासून 4 महिन्यापर्यंत गोपद्म व्रत केले जाते। रोज सकाळी देवासमोर रांगोळीने 33 गोपद्म काढतात। हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करतात। या दिवशी सेवाभावाने प्रार्थनापूर्वक पूजन करावे। ज्या पती पत्नीमध्ये कायम वादविवाद होतात किंवा काही कारणामुळे मतभेद असतात, गैरसमज होतात, त्यामुळे नाती खराब होतात आणि त्या नात्यांमधलं प्रेम संपुष्टात येत असेल तर अशांसाठी आषाढी एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करावे। अभिषेक करावा। अभिषेक केल्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वृद्धी होऊन उत्तम संसार सुख लाभते। कुटुंबात आर्थिक संपन्नता यावी यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन अवश्य करावे व सोबतच संध्याकाळी दिवे लागणीला शुद्ध तुपाचा दिवा लावून सुगंधित उदबत्ती देखील लावावी। विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे, ज्यायोगे माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळून आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते। तर मग कसा वाटला व्हिडिओ? आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच। विठ्ठलाचा जप आपल्याही कडून व्हावा यासाठी कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।